सहकाऱ्यांनी पण ते नोंद घेतलेली आहे आणि त्याची व्यवस्थितपणे उत्तरं दिली जातील। पण आपले माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अण्णांनी काही इथं मुद्दा त्यांना जो योग्य वाटतो तो त्या ठिकाणी मांडला। आता BSIचे कोंडे डॉक्टर कोंडे मित्रांनो, तुम्ही 3 महिन्यापूर्वी माझ्या नेतृत्वाखाली माझ्या सतत 20 संचालकांना निवडून दिला, अण्णा 21 मी कुठेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेले 35 वर्ष तुम्ही मला स्वीकारलेलं आहे। काही जणांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात, विचारधारा वेगळी असू शकते, तो लोकशाही मत एक चालतं। आज आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये सुरुवातीपासून अनेक गोष्टी तुम्ही सगळ्यांनी केल्या। कधी आदरणीय पवार साहेब चंद्र पवारला असायचे, कधी त्यामध्ये वेगवेगळी मतं यायची। कुठलाही निर्णय घेत असताना मतांतर असू शकतं, पण मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची, पहिल्यांदा मी मेडिक्लेमच्या बद्दल सांगतो। तो सदरचा विमा हाती ज्यावेळेस आपण घेतला त्यावेळेस प्रत्येक सभासदाला 3000 रुपये आपल्याला भरावे लागले होते, आपण भरत होतो। आता पण काही माझ्या मान्यवरांनी सांगितलं की त्याचा फायदा चांगला होत होता, नंतर ती रक्कम त्यांनी 10,000 केली, ती पण आपण भरत होतो। तर त्याच्यामध्ये विमा उतरवण्याच्या करता कारखान्याच्या वतीनं तुमचे पैसे भरले जात होते, परंतु चालू वर्षी त्यांनी तो विमा 23,100 रुपये केला, म्हणजे 3,000चा विमा जवळपास 7 पट केला आणि प्रति व्यक्ती प्रीमियम हा आला। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी चर्चा केली किंवा एवढा विमा जर आपण देणार असू, मी त्यांच्याशी पण बोललो, ते म्हणले की अजित पवार आमच्याकडे काही स्वतःचे पैसे नसतात, त्याच्यामध्ये विमा उतरवण्याची रक्कम आमच्याकडे 3 कोटी आली, 5 कोटी आली, तर त्या 5 कोटीच्या आतच आम्ही एक क्लेम बसवतो। आम्ही त्याच्यावर क्लेम बसवले तर आमचा घाटा सुरू, आम्हाला विमा कंपनी बंदच करावी लागेल, म्हणजे ते सगळा खेळ आपल्यालाच खेळतात। हेच आपल्या कृषीच्या पण विम्याच्या बद्दलचं आहे, ते पीक विमा त्याच्या कोणात जात नाही, परंतु त्यामध्ये अनेकदा चर्चा झाली। त्यामुळं आता वैद्यकीय मदत करण्याच्या करता मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, पंतप्रधानांचा पण एक निधी आपल्याला मिळतो, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य विमा हे 5 लाखाच्या पर्यंत आपण दिलेला आहे आणि तो सगळ्यांना दिलेला आहे। आयुष्मान भारत योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली आहे, की सर्वांच्या करता त्याचं कार्ड काढावं लागतं। आता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवतोय। त्याच्यावर 5 लाख आपले महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना आणि 5 लाख आयुष्मान भारत योजना, तसंच धर्मादाय आयुक्तांशी आम्ही बोलून तिथं निर्धन आणि दुर्बल या घटकांच्या साठी आम्ही काही पुण्यामध्ये मुंबईमध्ये ॲडिशनलचा TDR देतो, FSI देतो, तिथं 10% बेड ह्या गरिबांच्या करता राखीव असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना 100% मोफत उपचार करावे लागतात। निर्धन कुटुंबाला, दुर्बल कुटुंबांना 50% मोफत उपचार करावे लागतात। आणि मी माझ्याही ऑफिसमध्ये वैद्यकीय कक्ष उघडलेला आहे। एक व्यक्ती, काय रे त्याचं नाव, हाके बर ठीक आहे, जे कोणी असेल ते, तर त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण वैद्यकीय कक्ष उघडला, एकनाथरावांनी पण उघडला, त्याच्यामध्ये आम्ही पण उघडला। आणि त्यामुळं मित्रांनो तुम्ही त्याच्या राजाभाऊ आता त्या संदर्भामध्ये परवाच्या कॅबिनेटला काही विम्याचे पैसे वाढवून अनेक हॉस्पिटल आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे, त्याच्या मी मिनिट्स पण तुम्हाला वाटल्यास पाठवून देतो। पण माझी तुम्हाला विनंती आहे, काय होतं आता तुम्ही सगळे सांगताय भाव चांगला द्या, भाव चांगला द्या, बरेच जण सांगतात इतक्या 1000 रुपयांनी साखर केली की इतका भाव मिळाला पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हिशोब करताय, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल माझं दुर्मत असण्याचं काही कारण नाही, पण मी आर्थिक शिस्त पाळणार आहे। आज राज्याचा देखील आर्थिक कारभार बघत असताना मी तेच बघत असतो, लोकांना
पाहिजे असेल तर लोक खूप काही मागतात, परंतु आपल्यात म्हणतात ऋण काढून सण साजरा केला जात नाही. मागच्या काळात आता बऱ्याचशा इतर गोष्टी चर्चेला आल्या. त्या केशवराव जगताप साहेबांच्या काळातलं हे सगळं आहे. मी ज्या चेअरमनशिपचं काम हातामध्ये घेतलं त्यावेळेस मित्रांनो खरंच सांगतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी तिथं काटकसर करता येईल तिथं काटकसर करत चाललेलो. आता इथं जो काही आपल्याकडं त्या प्लांटच्या बद्दल माननीय कोंडे साहेबांनी पण सांगितलं, डॉक्टरांनी आमच्या योगेशनी पण सांगितलं, इतर पण काही सांगणारे प्रेझेंटेशन पण दिलं. त्यामध्ये ही काही ट्रायल नाही. हे TPD 15चा प्लांट जाक्रिया इथं उत्तम चाललेला आहे. बारामती ॲग्रोला 20 TDPचा प्लांट चाललेला आहे. जाक्रियाचा 20 TDPचा प्लांट चाललेला आहे. मांजराला 10 TPDचा प्लांट चाललेला आहे. शंकरराव कोल्हे 12 TPDचा प्लांट चाललेला आहे. विघ्नरला आपल्या पुण्यातच 5 TPDचा प्लांट चाललेला आहे. विठ्ठल 8 TPDचा प्लांट आहे. श्रीनाथ मस्कोबा 5 TPDचा प्लांट आहे. ठोंबरे त्यांचा नॅचरल शुगर त्यांचा 5 TPDचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे ते बाहेरचे DCM श्रीराम शुगर, त्याच्यानंतर अजून एक आहे ती बाहेरची आहे संजीवनी शुगर, हे 10 TPDचा. यामध्ये ड्रायर जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये खंडोबा डिस्लरी सातारला, व्यंकटेश कृपा इथं शिरूरला, अशोक पवारांची जाक्रिया मंगळवेढ्याला आहे. रेना शुगर मिल ही रेना सहकारी साखर कारखाना दिलीपराव देशमुखांचा लातूरला आहे. त्याच्यामध्ये शाहू सहकारी साखर कारखाना छत्रपती कोल्हापूरला आहे. त्याच्यामध्ये विलास सहकारी साखर कारखाना विलासराव देशमुखांच्या लातूरला आहे. बारामती ॲग्रो आहे. त्याच्यामध्ये आता श्रीनाथ मस्कोबा आहे आणि नॅचरल शुगर याच्यामध्ये ड्रायर प्लांट आहे. मित्रांनो, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, मागच्या काळामध्ये इथं बाळासाहेब कावरे साक्षीदार आहेत. 17 ऑक्टोबर 2024ला अंडरटेकिंग पोल्युशन बोर्डाला मागच्या बोर्डाने करून दिलाय. आता मला वाटतं अविनाशच्या का कुणाच्या तरी फोनमध्ये ते ऑर्डर आहे अविनाश देवकातेजींच्या. तुम्हाला बायो कंपोस्ट बंद करावं लागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. तुम्हाला वर्षभराच्या आत हे सुरू करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पुढच्या कुठल्या गोष्टी करता येणार नाही. पुन्हा डिस्लरी बंद झाली की म्हणा त्याला काही कळतंय का, डिस्लरी बंद झाली. त्याच्याकरता आपल्याला ह्या प्लॅनची गरज आहे. फायनान्शियल फिजिबिलिटी आम्ही तपासलेली आहे. आपल्याकडे जागा देखील आहे. दुसरी देखील जागा मी काही लोकांशी बोललेलो आहे, ते देखील आपल्याला द्यायला तयार आहे. बायोगॅस डायजेस्टर जवळ तिथंही काही जागा आहे, परंतु उद्या तिथं डिस्लरी करायची असेल तर आपण तिथं वेगळा विचार करू शकतो. हे दोन्ही प्रकल्प आपण 1 वर्षाच्या आत उभे करू शकतो. ह्याच्यातनं मगाशी सातत्याने तुम्ही अनेकांनी सांगितलं की खालच्या लोकांना निरावागच माझा खंडच शिरवली आणि तो काळा होण्याचा भाग, इथं पाणी खराब जातं. ह्याच्यातून मी आपल्याला सगळ्यांना त्या तज्ज्ञांच्या साक्षीने सांगतो, त्याच्यातनं ऊसाचं पाण्याचा वापर सगळा 100% आपण करणार आहे. सांडपाणी जाण्याचं प्रमाण कमी होणार आहे. ETP मधून सांडपाण्याची प्रक्रिया चांगली होणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे कारखान्याला लागणाऱ्या पाण्याचा वापर हा कमी होणार आहे. त्याचबरोबर ETP मधून ट्रीटेड वॉटर म्हणजे पाणी शेतीसाठी वापरायोग्य तयार होईल. त्याच्यातनं 100 एकर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पिकं ही घेता येणार आहे. ते पाणी शेतीच्या करता पिकाच्या करता चांगलं राहणार आहे. त्यामध्ये कुठलाही काही अडचण त्या बाबतीमध्ये येणार नाही. आणि ह्याच्याकरता साधारण मगाशी सांगितलं तसा 71 कोटी 74 लाखाचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये साधारण ॲव्हरेज काढलं तर 2.25 वर्षामध्ये सगळे पैसे परतफेड त्या ठिकाणी होतीये. आपल्याला त्याच्यात जे काही स्पेट वॉश ड्रायर पावडर त्याचा गुणधर्म मगाशी डॉक्टर कोंड्यांनी सांगितला, मी पुन्हा सांगतो, त्याच्यामध्ये NPK आहे. मगाशी कोणीतरी अशोक जाधव का कोणीतरी बोललं की खताचं काय, यामध्ये
नायट्रोजनचं प्रमाण ह्याच्यात आहे, फॉस्फेटचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे. आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर परदेशामधनं पोटॅश आयात करावं लागतंय. मधल्या काळामध्ये पंतप्रधानांनी पण आवाहन केलं, त्या ट्रम्पने आपल्या इथं काही बंधनं लावली. ती बंधनं लावल्यावर पंतप्रधान म्हणले की आपल्याच देशात जे काही निर्माण करता येईल ते करा. माझा त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आहे. या सगळ्या साखर कारखान्यांनी काही खासगी आणि सहकारी हे केलेले आहे. आपण काही ट्रायल आपल्यावर करत नाहीये आणि ह्याच्यातलं रिटर्न पण व्यवस्थित आहे. यामध्ये मित्रांनो माझी विनंती आहे, मी अण्णांचा आदर करतो, परंतु पुन्हा चर्चा करा, पुन्हा मीटिंग घ्या, पुन्हा विशेष सभा बोलवा. माझ्याकडे वेळ नाहीये. मी त्याच्याकरता तुम्हाला माहिती आहे, मी मिनिटला वेळ देणारा माणूस आहे. 3 वाजल्यापासून 6:30 पर्यंत बसलेलो आहे. आताच्या काळामध्ये मी कितीतरी इतर काम केली असती, पण हे काम तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही मालक आहात, तुमचा गैरसमज कुठं व्हायला नको. आणि त्याकरता त्याच्यामध्ये हे सगळे गेले 3 महिने म्हणजे आम्ही निवडून आल्यापासून यामध्ये आम्ही काही लोकांना लखनौला पाठवलं, दिल्लीला पाठवलं, नॅचरल शुगर खोबऱ्यांच्याकडे पाठवलं, विग्नरला पण आता काही लोक त्या ठिकाणी जाणार. माझं म्हणणं आहे की तुम्हाला कुणाला जायचं असेल तर जावा. त्याच्यामध्ये ह्यांना जाताना मी कारखान्याच्या खर्चाने पाठवत नाही, हे यांच्या खर्चाने जातात. त्याच्यावर तुम्ही पण तुमच्या खर्चाने तिकडे जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. व्यंकटेश कृपाला देखील काही सभासदांना घेऊन गेलेले होते आणि जी ती पोटॅशची पावडर तयार होती त्याचे आपण बारीक असे गोळ्या तयार करतात. ते तुम्हाला खत म्हणून तुमच्या शेतामध्ये अतिशय चांगलं उपयुक्त आहे. आणि साधारण 10,000 टन त्या ठिकाणी आपला 7 टन पर आवर हा TPH आपला आहे. आणि त्याच्यामध्ये यामधून 10,000 टनाच्या पेक्षा जास्त पोटॅश म्हणजे रिच हे त्याच्यातून तयार होणार आहे. हे खत आपल्या पिकांना, आपल्या शेतीला उपयोगी पडणार आहे. ते जमिनीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे मिक्स होतं. हे सिद्ध झालेलं आहे. मी कुठलीही खोटी गोष्ट तुम्हाला सांगणार नाही. मी VSIच्या तज्ञ लोकांना 2-2दा 3-3दा बसवलं. मी आज जनरल बॉडीला येताना आपले चांदगुडे त्यांनाही माझ्याकडे त्याच्या संदर्भातलं हा सगळा अहवाल आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना 15 टन प्रतिदिन, CBG प्लांट आसवानी जे ZLD प्लांटचं आधुनिकीकरण करण्याच्या संदर्भामध्ये आणि ह्या पद्धतीनं स्पेन वॉशवर प्रक्रिया होणार आहे. त्याच्यामुळं हे जे काही सारखं चाललंय मगाशी मला वाटतं इंग्रजीत बऱ्याच जणांनी सांगितलं तिकडच्या भागातल्या, हे इंद्रसेननी हे आपलं दुखणं कमी व्हायला मदत होणार आहे. त्याच्यामध्ये मला तुमची एक परवानगी पाहिजे, ते म्हणजे आत्ताच्या या विषयाच्या करता कारखान्याच्या डिस्टलरीच्या मागे विस्तार वाढी करता तुम्ही ठेव 12,57,00,000 रुपये सभासदांच्या घुसपेमेंटमधून काढलेली होती. आता आपण सध्या डिस्टलरी थांबवली, त्याच्यात बराच वेगवेगळे मतांतर झालं आणि आता आपण 90,000 लिटर पर डे असं जातोय. आज आपल्याला या सभेत CBG प्रकल्प उभारणी करण्याच्या बद्दल आता जो आमच्या योगेश जगतापनी आणि डॉक्टर कोंडे साहेबांनी आणि काही अण्णांनी पण आपली भूमिका मांडली, त्या संदर्भामध्ये आपल्याला सदर प्रकल्पाकरता अंदाजे स्वनिधी 18 कोटीच्या दरम्यान आवश्यक आहे. डिस्टलरीची विस्तार वाढ ठेव हे सदर प्रकल्पाकरता आपल्याला वापरता येऊ शकते. तुमची मंजुरी असेल तर CBG प्रकल्प अंदाजे बेसिक 58,70,00,000 आहे. GST फी व्याज 13 कोटी आहे, असं 71 कोटी आहे. त्याच्यामध्ये कर्ज मी PDCC बँकेला काल वार्षिक सर्वसाधारण सभेला होतो, तुम्ही बघितलं, मी तिथं भाषण केलं, तिथली बाकीची गोष्ट सांगितली. त्याकरता कर्ज साधारण 54.5 कोटी ते द्यायला तयार आहे. स्वनिधी आपल्याला 17,30,00,000 रुपये लागतो. हा 12,57,00,000 आणि वरचे 4-5 कोटी मी व्यवहारातनं उभे करीन आणि अशा पद्धतीचा हा प्लान 1 वर्षामध्ये आपल्याकरता सगळ्यांच्या करता उभा करून देईल. त्याच्यात तुमच्या सर्वांचा फायदा आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. माझ्यावर तुम्ही नेहमीच विश्वास ठेवला, यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा आणि या प्रकल्पाला आपण सगळ्यांनी हात वरून अशा प्रकारची माझी
जनतेची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.